नमस्कार मंडळी. स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. तर मंडळी, आपण आजच्या व्हिडिओत फक्त एकच गुरुवार करायचा आहे हळद आणि लवंगाचा उपाय. तर घरात माता लक्ष्मी आकर्षित होते, घरात पैसा स्थिर होतो. यामुळे घरात पैसा यायला लागतो, पैसा स्थिर व्हायला लागतो आणि पैसा बरकतसुद्धा यायला लागतो. आपण आजच्या व्हिडिओत हळद आणि लवंगाचा हा प्रभावी उपाय पाहणार आहोत. यामुळे आपणास खूपच लाभ होणार आहे आणि फक्त हा उपाय आपणास एकच गुरुवारी करायचा आहे. एकाच गुरुवारी हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनात खूप चांगला बदल घडून येतो. कारण यामुळे आपल्या घरातील पैशाच्या समस्या संपलेल्या असतील. जर आपल्यावर कर्ज असेल तरीसुद्धा हा उपाय केल्यामुळे आपणास कर्ज फिटण्यास मदत होऊ शकते आणि धनाची देवी लक्ष्मी यांच्या कृपेने आपल्या घरात पैसा बरकत येऊ लागतो, पैसा येऊ लागतो. तर मंडळी, हळद ही भगवान विष्णूला अत्यंत प्रिय आहे. ज्योतिषशास्त्रानुसार आपण हळदीचा उपाय केल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह मजबूत होतो. गुरुग्रह म्हणजे आपल्या कुंडलीतील खूप महत्त्वाचा ग्रह मानला जातो. या ग्रहामुळे आपणास सुख समृद्धीची प्राप्ती होते. यामुळे आपणास ज्ञान आणि वैवाहिक सुखाची प्राप्ती होते. आणि लवंग हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असल्यामुळे त्यांना प्रसन्न करण्यासाठी आपण लवंगाचा उपाय पाहणार आहोत. कारण लवंगाचे खूप चमत्कारिक उपाय ज्योतिषशास्त्रात सांगितलेले आहे आणि त्यापैकी एक आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा. कारण लवंगाचा उपाय जर आपण केलात तर याचा रिझल्ट खूप लवकर आपणास दिसायला लागतो. लवंगाचा अजून एक फायदा म्हणजे लवंग आपल्या जीवनातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. तर मंडळी, ज्यांना पैशाची अडचण आहे, ज्यांच्या घरात पैसा येत नाही किंवा पैसा तर येतो पण टिकत नाही, अशा लोकांनी हा उपाय केल्यामुळे त्यांच्या घरातील पैशाच्या सर्व समस्या दूर होतील. हा उपाय खूप श्रद्धेने आणि मनोभावे केलात तर आपल्या घरातील सर्व समस्या दूर होतील. तर मंडळी, हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनातील पैशाच्या अडचणी तर संपतीलच, पण आपल्या जीवनात काही टेन्शन असेल, बिमारी असेल, रोग असेल, घरात वादविवाद आहेत किंवा घरातील लोक सतत परेशान राहत असतील किंवा जीवनात ज्या काही आपल्या समस्या असतील त्या समस्येवर हा उपाय रामबाण ठरू शकतो. हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनातील अनेक समस्यापासून आपली सुटका होऊ शकते. कारण आपण हळदीचा प्रभावी उपाय करणार आहोत. त्यामुळे विष्णू भगवान यांचा आशीर्वाद आपणास प्राप्त होतो. ज्यांच्यावर विष्णू भगवान यांचा आशीर्वाद आहे त्यांच्यावर लक्ष्मी आपसुकच प्रसन्न होते. कारण माता लक्ष्मी म्हणतात, ज्या घरात माझे आराध्य माझे पती विष्णू यांची पूजा केली जाते त्यांच्यावर मी प्रसन्न होते. जर जीवनात दुःख, कष्ट, त्रास, अडचणी असतील तर गुरुवारी हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनातील सगळ्या समस्या दूर होतील. तुमच्या डोक्यात सतत हा विचार असेल की माझ्या अडचणी कधी संपणार आहेत, पैशाची अडचण, घरातल्या अनेक अडचणी, हा जर विचार करून आपण परेशान होत असाल तर हा उपाय तुमच्यासाठीच आहे. तर मंडळी, आपणास हळद एक सामान्य वस्तू वाटत असेल, आपल्या किचनमध्ये आणि आपल्या देवाऱ्यात सामान्यतः आपल्याला दिसत असते. पण या हळदीचे चमत्कारिक प्रभावी उपाय केले तर आपल्या जीवनातील सर्व समस्या दूर होतील. कारण ज्योतिषशास्त्रानुसार हळदीचे चमत्कार पाहून आपण सुद्धा दंग व्हाल. हळद हे आपल्या जीवनात सुख, सौभाग्य आणि समृद्धी आणणारी असते. हळद धनाला आकर्षित करते. हळदी ही विष्णू भगवान यांना प्रसन्न करण्यासाठी वापरली जाते. तर या उपायासाठी आपणास एक पितळेचा दिवा घ्यायचा आहे. यासाठी निरंजन चालणार नाही, दिवाच घ्यायचा आहे. दिव्यामध्ये आपणास हळद टाकायची आहे आणि 2 लवंग टाकायचे आहेत. लवंग साबूत असावे, तुटलेले, मोडलेले नसावे. कारण लवंग हे शिवशक्तीचे प्रतीक आहे. त्यामुळे नकारात्मक ऊर्जा घरातून दूर होते आणि त्याचे चमत्कारिक लाभ आपणास मिळू लागतात. म्हणून लवंग साबूत घ्या. त्यानंतर आपणास त्यामध्ये तूप टाकायचं आहे आणि कापसाची फुलवात लावायची आहे. तर मंडळी, या काळात आपणास ओम लक्ष्मी नारायणाय नमः
या मंत्राचा जप करत राहायचा आहे आणि दिवा आपणास तुळशीच्या समोर ठेवायचा आहे. हा उपाय आपणास सायंकाळी प्रदोषकाळी करायचा आहे. तर मंडळी, हिंदू धर्मातील प्रत्येक घरामध्ये तुळस असतेच आणि ती असायलाच हवी. तुळशीच्या समोर हा दिवा लावल्यामुळे आपल्या घरात अखंड लक्ष्मीचा वास होतो. जर तुमच्या घरामध्ये काही कारणास्तव तुळस सुकलेली असेल किंवा आपण लावलेली नसेल तर हा दिवा आपणास विष्णू भगवान आणि माता लक्ष्मीच्या मूर्तीच्या किंवा फोटोच्या समोर ठेवायचा आहे. तर मंडळी, हा उपाय आपण खूप श्रद्धा भक्तीने केलात तर आपल्या घरातील सर्व अडचणी दूर होतात. माता लक्ष्मी आपल्याला कधीही पैशाची कमतरता भासू देणार नाही. रोज कुठून ना कुठून पैशाची व्यवस्था माता लक्ष्मी आपल्यासाठी स्वतः करू लागते. हा उपाय केल्यामुळे आपणास याचा लाभ लवकरच मिळायला लागतो. तर मंडळी, हळदीचा अजून एक उपाय आपण पाहणार आहोत. हा उपाय केल्यामुळे आपल्या घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही. जर घरामध्ये पैसे येत नसतील, पैसे टिकत नसतील, पैसे बरकत येत नसतील किंवा पैसे तर येतात पण कुठे जातात हे लक्षात येत नसेल, पैसे विनाकारण खर्च होत असतील तर हा उपाय तुमच्यासाठीच आहे. त्याचबरोबर ज्यांच्याकडे पैसे येतात, टिकतात, त्यांच्याकडे असेच पैसे यावेत आणि टिकावेत म्हणून हा उपाय त्यांनी सुद्धा करू शकतात. तर मंडळी, हा दीपक आपण लावल्यानंतर आपणास थोडीशी हळद घ्यायची आहे. त्यामध्ये थोडेसे गंगाजल मिक्स करायचं आहे आणि तुमच्याकडे गंगाजल नसेल तर तुम्ही शुद्ध जल घेऊ शकता. गंगाजलामध्ये हळद मिक्स केल्यानंतर आपण तर्जनी बोटाने म्हणजे या बोटाने गुरुपर्वतावर गोल फिरवायचा आहे आणि ओम गुरुवे नमः या मंत्राचा जप करायचा आहे. या मंत्राचा जप करतच आपणास अशा प्रकारे गोल फिरवायचा आहे. हा मंत्र आपण 108 वेळा म्हणू शकता. 108 वेळा हा मंत्र म्हणणे शक्य नसेल तर 51, 21 किंवा 11 वेळा आपण हा मंत्र म्हणू शकता. आणि उरलेली हळद आपण पाण्यामध्ये मिक्स करायची आहे आणि संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे. असं केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आकर्षित होते आणि आपल्या कुंडलीतील गुरुग्रह मजबूत होतो. ज्यांचा गुरु मजबूत असतो त्यांच्या आयुष्यात कधीच पैशाची कमतरता भासत नाही. त्यांना पैसा, धनधान्य, समृद्धी कधीच कमी पडत नाही. म्हणून गुरुग्रहाला ॲक्टिव्ह करण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी आहे. घरात पैसे नसतील तर या उपायामुळे घरात पैसे येऊ लागतील, पैसे टिकू लागतील, पैसे विनाकारण खर्च होणार नाहीत. हा उपाय तुम्ही गुरुवारच्या दिवशी नक्कीच करून बघा आणि हा उपाय आपणास एकाच गुरुवारी करायचा आहे. म्हणून हा प्रभावी उपाय आपण या गुरुवारी नक्कीच करून बघा. जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा. त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद.